मित्रांनो, जसे की आपण सर्वजण जाणतो, या चराचर सृष्टीमध्ये परमेश्वराने असंख्य प्रकारच्या योनी निर्माण केल्या आहेत. त्या योनींमध्ये विविध प्रकारचे प्राणी, पक्षी तसेच असंख्य कीटक आणि सूक्ष्मजीवांचाही समावेश आहे. यांपैकी काही जीव आकाराने मोठे आहेत, तर काही अत्यंत लहान आहेत. परंतु दुर्दैवाने काही दुष्ट प्रवृत्तीचे मनुष्य या निरपराध जीवांची हत्या करून त्यांचे मांस खातात. मित्रांनो, अनेकांच्या मनात हा प्रश्न नक्कीच निर्माण होत असेल की परमेश्वराने या जीवांची निर्मिती मनुष्याने त्यांना मारून खाण्यासाठीच केली आहे का? मांस खाणे हे पुण्य आहे की पाप? आजच्या या ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये आपण हाच विषय सविस्तर जाणून घेणार आहोत. निरपराध जीवांची हत्या करून त्यांचे मांस खाल्ल्याने पाप लागते की नाही? गाय, म्हैस, शेळी, मेंढी, कोंबडी, पक्षी आणि इतर सर्व प्राण्यांचे मांस खाणाऱ्या मनुष्याला आयुष्याच्या शेवटच्या काळात कोणकोणत्या पापांचे फळ भोगावे लागते? तसेच यमलोकात यमराज अशा व्यक्तींना कोणती शिक्षा देतात? याविषयी आज आपण जाणून घेऊया. मित्रांनो, या कलियुगात असे लाखो कोट्यावधी लोक आहेत जे मांसाहार करतात आणि त्याला योग्य मानतात. काही जण असे म्हणतात की जर आपण हे प्राणी खाल्ले नाहीत तर त्यांची संख्या इतकी वाढेल की ते माणसांपेक्षाही अधिक होतील. म्हणूनच परमेश्वराने हे जीव आपल्यासाठीच निर्माण केले आहेत. त्यांना मारून खाल्ल्याने कोणतेही पाप लागत नाही. तर दुसरीकडे काही लोक असेही मानतात की जीवाची हत्या करून त्यांचं मांस खाणे हे महापाप आहे. त्यांचे म्हणणे आहे की मांसाहार करणाऱ्यांची पूजा अर्चना भगवान स्वीकारत नाहीत आणि अशा लोकांना मृत्यूनंतर कुंभीपाक नरकात अत्यंत कठोर शिक्षा भोगावी लागते. प्रिय मित्रांनो, आज मी तुम्हाला एका अतिशय सुंदर पौराणिक कथेच्या माध्यमातून सांगणार आहे की मांस खाणे मनुष्यासाठी कितपत योग्य आहे किंवा अयोग्य आहे. तसेच परमेश्वराने मांसाहार करणाऱ्यांविषयी काय सांगितले आहे आणि अशा व्यक्तींना नरक लोकात कोणत्या शिक्षांना सामोरे जावे लागते. एकदा भगवान श्रीकृष्ण द्वारका नगरीत आपल्या सिंहासनावर विराजमान होते. त्याच वेळी देवी सत्यभामा अत्यंत व्याकुळ मनाने त्यांच्या जवळ आल्या आणि म्हणाल्या, हे प्रभू, आज मी माझ्या सख्यांसोबत द्वारका नगरीत फिरत होते. तेव्हा मी पाहिले की काही दुष्ट मनुष्य निरपराध आणि असह्य लहान लहान जीवांची हत्या करून त्यांनाच आपले अन्न बनवत होते. हे दृश्य पाहून माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झाला आहे. कृपया माझ्या त्या प्रश्नाचे उत्तर द्या. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे देवी सत्यभामे, तुझ्या मनात कोणता प्रश्न निर्माण झाला आहे? निसंकोचपणे मला सांग. मी नक्कीच तुझ्या प्रश्नाचे समाधान करीन. तेव्हा देवी सत्यभामा म्हणाल्या, हे प्रभू, या निरपराध जीवांना मारून त्यांचे मांस खाणे मनुष्यासाठी पाप आहे की पुण्य? भगवान श्रीकृष्ण मंद स्मित करत म्हणाले, हे देवी, तुझ्या या प्रश्नाचे उत्तर मी तुला एका पौराणिक कथेच्या माध्यमातून देऊ इच्छितो. ती कथा ऐकल्यानंतर तुला स्वतःलाच समजेल की मांस खाणे पाप आहे की पुण्य. हे ऐकताच देवी सत्यभामा अत्यंत उत्सुकतेने म्हणाल्या, प्रभू, कृपया ती कथा सांगावी. आपल्या श्रीमुखातून ती कथा ऐकण्याची मला अत्यंत उत्कंठा आहे. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे देवी सत्यभामे, प्राचीन काळी चंद्रपूर नावाचे एक गाव होते. त्या गावात एक अतिशय श्रीमंत मनुष्य राहत होता. त्याच्या घरात धनधान्याची कोणतीही कमतरता नव्हती. एके दिवशी त्याने तीर्थयात्रेला जाण्याचा निर्णय घेतला. तीर्थयात्रेला जाण्यापूर्वी त्याने आपल्या घरी एका भव्य महाप्रसादाचे आयोजन केले आणि गावातील सर्व लोकांना त्या भोजनासाठी आमंत्रित केले. गावातील सर्वजण आनंदाने भोजनासाठी त्याच्या घरी आले. मित्रांनो, त्या श्रीमंत व्यक्तीने भोजनासाठी 2 प्रकारचे पदार्थ तयार करून घेतले होते. एक शाकाहारी भोजन आणि दुसरे मांसाहारी भोजन. मांसाहारी भोजनामध्ये बकरी, कोंबडी, मासे इत्यादी पदार्थ बनवले होते. गावातील बहुतेक लोकांना बकरी, कोंबडी आणि माशांचे मांस वाढण्यात आले आणि त्यांनी ते अतिशय चवीने खाल्ले. परंतु जे लोक मांसाहाराला पाप मानत होते त्यांनी फक्त शाकाहारी भोजनच स्वीकारले. सर्व गावकऱ्यांचे भोजन झाल्यानंतर त्या श्रीमंत व्यक्तीने पाहिले की काही लोकांनी मांसाहार केला तर काहींनी त्या पदार्थांना स्पर्श सुद्धा केला नव्हता. हे पाहून त्याने सर्व गावकऱ्यांना एका ठिकाणी बोलावले आणि त्यांना उद्देशून म्हणाला,
माझ्या प्रिय ग्रामस्थांनो, मी तुम्हा सर्वांना येथे एका महत्त्वाच्या गोष्टीसाठीच एकत्र बोलावले आहे. हे मांस, मासे आणि इतर छोटे छोटे जीव परमेश्वराने आपल्यासारख्या मनुष्यांसाठीच निर्माण केले आहेत, जेणेकरून आपण त्यांना मारून खाऊ शकू. इतर अन्नाप्रमाणेच परमेश्वराने हे प्राणी आणि मासे सुद्धा मनुष्याच्या आहारासाठीच निर्माण केले आहेत. त्या श्रीमंत व्यक्तीचे हे बोलणे ऐकताच सभेत बसलेल्या 18 वर्षाच्या एका तरुणाने शांतपणे म्हटले, श्रीमान, आपण जे बोलत आहात ते योग्य नाही. त्या तरुणाचे हे शब्द ऐकून सभेत उपस्थित सर्व गावकरी आश्चर्यचकित झाले आणि त्याच्याकडे पाहू लागले. तेव्हा त्या श्रीमंत व्यक्तीने विचारले, बाळा, तुला नेमकं काय म्हणायचं आहे? त्यावर त्या तरुणाने अत्यंत नम्रपणे उत्तर दिले, श्रीमान, या सृष्टीतील प्रत्येक जीव परमात्म्याने निर्माण केला आहे, पण त्यांना मारून खाण्यासाठी नव्हे, तर प्रत्येकाला आपले जीवन जगण्यासाठीच निर्माण केला आहे. हे छोटे छोटे जीव सुद्धा आपल्यासारखेच या पृथ्वीवर जन्म घेतात आणि एक दिवस आपल्याप्रमाणेच त्यांचाही मृत्यू होतो. जशी आपल्याला दुखापत झाली की वेदना होतात, तशाच वेदना त्यांनाही होतात. या जगात कोणताही प्राणी दुसऱ्या प्राण्यापेक्षा श्रेष्ठ नाही. सर्व जीवजंतू आणि सर्व माणसे परमेश्वराच्या दृष्टीने समान आहेत. एवढाच फरक आहे की ईश्वराच्या कृपेने मनुष्याची बुद्धी अधिक विकसित झाली आहे, तर इतर जीवांची कमी आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की आपण अधिक शक्तिशाली आहोत म्हणून आपल्यापेक्षा दुर्बल असलेल्या जीवांना मारून त्यांना आपले अन्न बनवावे. श्रीमान, हे म्हणणे चुकीचे आहे की ईश्वराने लहान जीवजंतू आपल्याला खाण्यासाठी निर्माण केले आहेत. आपल्या चवीसाठी किंवा उदरनिर्वाहासाठी आपण इतर अनेक अन्न पदार्थ खाऊनही आपली भूक भागवू शकतो. ईश्वराने आपल्याला इतर जीवांपेक्षा अधिक बुद्धी दिली आहे. याचा अर्थ असा नाही की आपल्या शरीराच्या पोषणासाठी आपण कोणत्याही जीवाला मारून खावे. जर एखादा जीव तुमच्यापेक्षा दुर्बळ असेल तर याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही त्याला मारून खाल आणि म्हणाल की परमेश्वराने त्याला तुमच्या अन्नासाठीच निर्माण केला आहे. जर तुम्हाला लहान जीवांना मारून खाण्यात आनंद वाटत असेल तर त्याचप्रमाणे सिंह, चित्ते आणि वाघ यांसारख्या बलवान प्राण्यांनाही आपल्या शरीराचे मांस अतिशय स्वादिष्ट वाटू शकते. मग ते जेव्हा इच्छितील तेव्हा आपल्याला पकडून आपले अन्न बनवू शकतात. पण याचा अर्थ असा अजिबात होत नाही की ईश्वराने आपल्याला सिंह, चित्ते आणि वाघ यांच्या अन्नासाठीच निर्माण केला आहे. जर तुम्ही असे मानत असाल की कोंबडी, मासे, मेंढी आणि बकरी यांना परमेश्वराने आपल्या भोजनासाठी निर्माण केला आहे, तर मग तुम्ही सिंह, चित्ते आणि वाघ यांच्यापासून स्वतःचे संरक्षण का करता? परमेश्वराने तुम्हालाही त्यांच्या भोजनासाठीच निर्माण केले आहे असे तुम्ही का मानत नाही? मग तुम्ही त्यांच्यापासून स्वतःला का वाचवता? पुढे तो तरुण त्या धनवान व्यक्तीला म्हणाला, हे श्रीमान, जसा तुम्हाला तुमचा देह प्रिय आहे, जसे तुम्हाला तुमचे जीवन प्रिय आहे, तसेच प्रत्येक सजीवाला स्वतःचे जीवन आणि शरीर प्रिय असते. तो लहान जीव असो किंवा मोठा असो. मनुष्य स्वतःला सर्व जीवांमध्ये श्रेष्ठ समजतो, पण प्रत्यक्षात अनेकदा तो मूर्खपणाची कृत्ये करतो. हा दुष्ट मनुष्य स्वतःपेक्षा दुर्बळ असलेल्या जीवांना मारून त्यांचे भक्षण करतो. मित्रांनो, त्या तरुण मुलाचे हे तर्कपूर्ण बोलणे ऐकून त्या धनवान व्यक्तीचे तोंड बंद झाले. सभेसमोर त्याला अत्यंत लाज वाटली. गावातील सर्व लोक त्या मुलाच्या विचारांशी सहमत झाले. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामेला म्हणाले, हे देवी, आता मी तुला भगवान शिवांनी दिलेला आणखीन एक उपदेश सांगतो. हा उपदेश स्वयं भगवान शिवांनी माता पार्वतीला सांगितला होता. हे देवी, हा उपदेश ऐकल्यानंतर तुला समजेल की मांस खाणे पाप आहे की पुण्य. तेव्हा देवी सत्यभामा म्हणाल्या, प्रभू, कृपया तो उपदेश मला सांगावा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, ही कथा पूर्ण मन लावून ऐक, अन्यथा तिचा खरा अर्थ तुला समजणारच नाही. कारण अर्धवट कथा ऐकणारे लोकच अनेकदा मांस, मासे आणि इतर लहान जीवांना मारून त्यांचे भक्षण करतात. जो ही कथा पूर्ण ऐकतो तो आयुष्यात असे पाप कधीच करत नाही आणि त्याच्या घरात माता लक्ष्मींचा कायम वास राहतो. मित्रांनो, कथा सांगताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी, एकदा एक संन्यासी महात्मा जंगलात तपस्या करत होते. तेवढ्यात एक छोटेसे हरिण वेगाने धावत त्यांच्या जवळ आले
आणि त्यांच्या मागे लपले. ते हरिण खूप घाबरलेले होते. त्या भयभीत हरिणाला पाहून त्या संन्यासी महात्म्यांची तपस्या भंग झाली. त्यांनी रागाने त्या हरिणाला विचारले, हे मृगा, तू इतका घाबरलेला का आहेस? तुला कोणती अडचण आहे आणि कोणाच्या भीतीने तू माझ्या मागे लपला आहेस? मित्रांनो, संन्यासी महात्मा त्या हरिणाला हे विचारत असतानाच तिथे हातात धनुष्यबाण घेतलेला एक शिकारी येऊन पोहोचला. तो शिकारी संन्यासी महात्म्यांना म्हणाला, हे संन्यासी, हे हरिण मला द्या. मी याची शिकार करण्यासाठी याची खूप दूरपर्यंत पाठलाग केला आहे. त्यामुळे या हरिणावर माझा अधिकार आहे. हे माझे शिकार आहे. मी याला मारून माझे अन्न बनवणार आहे. शिकाऱ्याचे हे बोलणे ऐकून संन्यासी महात्मा हसू लागले आणि म्हणाले, अरे मूर्खा, तुला इतकेही माहीत नाही का की या जगात कोणत्याही जीवावर कोणाचाही अधिकार नसतो. प्रत्येक जीवावर फक्त त्या जीवाचाच अधिकार असतो. तेव्हा शिकारी म्हणाला, नाही, या हरिणावर माझाच अधिकार आहे. मी याचा शिकार करणार आणि याला मारून खाणार. त्यावर संन्यासी महात्मा म्हणाले, एखाद्या प्राण्याला मारून खाण्याचा अधिकार तुला कोणी दिला? आणि त्याला मारण्याचा अधिकार तर त्याला जन्म देणाऱ्यालाही नाही. कोणत्याही जीवाला मारणे हे पाप आहे, ही गोष्ट तू मानत नाहीस का? तेव्हा शिकारी म्हणाला, हे संन्यासी, एखाद्या जीवाचे मांस खाणे पाप नाही. उलट मी जीवांना मारून त्यांना या जीवनातून मुक्त करतो. मग ते पाप कसे असू शकते? ते तर त्यांच्या दृष्टीने सौभाग्याची गोष्ट आहे. आणि तसेही जर मी त्याला खाल्ले नाही तर दुसरा कोणी ना कोणी त्याला मारून खाणारच आहे. जर जीवांना मारणे पाप असेल तर राजे महाराजे त्यांची शिकार का करतात? त्यांना शिकार करताना पाप लागत नाही का? व्याधाचे हे बोलणे ऐकून त्या संन्यासी महात्म्यांना समजले की सतत शिकार करत राहिल्यामुळे आणि मांस खात राहिल्यामुळे याची बुद्धी मंदावली आहे. याला पापुण्याचे ज्ञान राहिलेले नाही. तेव्हा त्या संन्यासी महात्म्यांनी त्या शिकाऱ्याला एक कथा सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, हे वत्सा, ही कथा मन लावून ऐक. लोक प्राण्यांची शिकार का करतात? मांस का खातात? आणि मांस खाल्ल्यामुळे कोणते पाप भोगावे लागते हे तुला या कथेतून समजेल. कथा सांगताना संन्यासी महात्मे म्हणाले, हे व्याधा, एकेकाळी अंगदेशात भयंकर दुष्काळ पडला होता. लोकांची सर्व पिके पूर्णपणे नष्ट झाली होती. अन्नाच्या शोधात लोक इकडे तिकडे भटकत होते आणि अनेक जण उपासमारीने मृत्युमुखी पडत होते. आपल्या प्रजेची ही दयनीय अवस्था पाहून तेथील राजा फार चिंतेत पडला. लोक उपाशी मरत होते आणि त्यांच्यासाठी आपण काहीच करू शकत नाही ही खंत त्याला सतावत होती. शेवटी राजाने एक मोठी सभा बोलावली आणि आपल्या मंत्र्यांना विचारले, या अन्न टंचाईतून आणि उपासमारीतून माझ्या प्रजेची सुटका कशी करता येईल? राजाचे बोलणे ऐकून सभेत उपस्थित सर्व मंत्री आणि महामंत्री विचारात पडले. यावर काय उपाय करावा हे कोणालाही सुचत नव्हते. त्याच सभेत एक मांसाहारी मनुष्य बसला होता. त्याने मनात विचार केला, माणसाला अन्न म्हणून मान्यता मिळवून देण्याची ही उत्तम संधी आहे. जर राजाने परवानगी दिली तर आपण उघडपणे प्राण्यांची हत्या करून त्यांचे मांस खाऊ शकतो. कोणीही आपल्याला अडवणार नाही. तो उठून राजाला म्हणाला, महाराज, या उपासमारीतून बाहेर पडण्याचा एक मार्ग आहे. आपण प्राण्यांची हत्या करून त्यांचे मांस खाऊया. त्यामुळे अन्नाची कमतरता दूर होईल, दुष्काळाचाही परिणाम कमी होईल. त्यासाठी वेगळा खर्चही करावा लागणार नाही आणि या सर्वांचे पोटही भरेल. सभेत बसलेल्या अनेकांना त्याचा हा सल्ला योग्य वाटला. सर्वजण म्हणाले, महाराज, उपासमारीतून वाचण्याचा हाच एकमेव उपाय आहे. परंतु राजाचे महामंत्री मात्र त्या व्यक्तीच्या मताशी अजिबात सहमत नव्हते. ते संपूर्ण सभेत शांतपणे बसून राहिले. तेव्हा राजाने त्यांना विचारले, महामंत्रीजी, आपण काहीच बोलत नाही. आपले मत काय आहे? महामंत्री म्हणाले, महाराज, निरपराध जीवांची हत्या करून त्यांचे मांस खाणे योग्य नाही. मात्र माझे मत मी उद्या सभेत मांडेन. त्या रात्री महामंत्री त्या व्यक्तीच्या घरी गेले ज्याने मांस खाण्याचा सल्ला दिला होता. महामंत्री त्याला म्हणाले, बंधू, आज संध्याकाळी अचानक महाराजांची प्रकृती खूपच बिघडली आहे. राजवैद्यांनी सांगितले आहे की एखाद्या धष्टपुष्ट, बलवान आणि निरोगी माणसाच्या शरीरातील थोडेसे मांस महाराजांना खायला मिळाले तर ते पूर्णपणे बरे होतील. तू मला धष्टपुष्ट आणि निरोगी दिसत आहेस, म्हणून मी तुझ्याकडून थोडेसे मांस घेण्यासाठी आलो आहे.
मला पूर्ण विश्वास आहे की महाराजांचे प्राण वाचवण्यासाठी तू आनंदाने तुझे मांस आम्हाला देऊ शकशील. जर तुम्ही आम्हाला तुमच्या शरीरातील थोडंसं मांस दिलं तर महाराज पूर्णपणे बरे होतील. त्या बदल्यात महाराज तुम्हाला भरपूर धन देण्यासाठी तयार आहेत. महामंत्र्याचे हे शब्द ऐकताच तो माणूस घाबरून गेला. तो धावतच आपल्या घरात गेला आणि घरातून भरपूर सुवर्णमुद्रा घेऊन आला. त्या महामंत्र्यासमोर ठेवत तो म्हणाला, महामंत्रीजी, कृपया माझ्या शरीरातील मांस घेऊ नका. त्याऐवजी या सुवर्णमुद्रा घ्या आणि या पैशांनी दुसऱ्या कोणाच्या तरी मांस विकत घ्या. यावर महामंत्री म्हणाले, नाही भाऊ, महाराजांनी खास तुमच्या शरीरातील मांस आणण्यास सांगितले आहे, कारण तुम्ही खूप मजबूत आणि धष्टपुष्ट आहात. तुमच्या शरीरातून थोडंसं मांस काढलं तरी तुमचं काहीही नुकसान होणार नाही. उलट त्यामुळे महाराजांचे प्राण वाचतील. एवढंच नव्हे तर त्या बदल्यात महाराज तुम्हाला राजकीय सल्लागाराच्या पदावरही नियुक्त करतील. हे ऐकताच तो माणूस महामंत्र्यांच्या पायावर पडला आणि विनवणी करत म्हणाला, महामंत्रीजी, मला माफ करा. मी माझ्या शरीरातील मांस देऊ शकत नाही. असं म्हणत तो तिथून पळून जाऊ लागला. महामंत्री म्हणाले, तुला इथून पळून जाण्याची काही गरज नाही. जर तुला तुझ्या शरीरातील मांस द्यायचं नसेल तर देऊ नकोस. मी फक्त या सुवर्णमुद्रा घेऊन जातो. असं म्हणत महामंत्री तिथून निघून गेले. यानंतर ते अशाच प्रकारे नगरातील प्रत्येक घरामध्ये गेले. प्रत्येकाला त्यांनी आपल्या शरीरातील थोडंसं मांस देण्याची विनंती केली, पण प्रत्येकाने मांस देण्यास नकार दिला. त्याऐवजी प्रत्येकाने आपल्या घरातून सुवर्णमुद्रा आणून दिल्या. कुणी 1,00,000 सुवर्णमुद्रा दिल्या तर कुणी 2,00,000, पण स्वतःच्या शरीरातील मांस देण्यास एकही माणूस तयार झाला नाही. महामंत्र्यांनी त्या सर्व सुवर्णमुद्रा गोळा केल्या आणि आपल्या घरी परतले. दुसऱ्या दिवशी सकाळी नगरातील सर्व लोक महाराजांची भेट घेण्यासाठी राजमहालात आले. महामंत्री देखील त्या सर्व सुवर्णमुद्रा घेऊन राज दरबारात पोहोचले आणि त्या महाराजांसमोर ठेवल्या. इतकं अफाट धन पाहून महाराज आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, महामंत्रीजी, इतकं प्रचंड धन तुम्ही कुठून आणलं? तेव्हा महामंत्र्यांनी संपूर्ण घटना महाराजांना सांगितली. ते म्हणाले, महाराज, मी या सर्व लोकांच्या घरी गेलो होतो. त्यांना मी असं सांगितलं की महाराजांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे आणि त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या उपचारासाठी कोणाच्या तरी शरीरातील थोडंसं मांस आवश्यक आहे. हे मी जाणीवपूर्वक खोटं सांगितलं. नगरातील प्रत्येक घरात जाऊन मी हीच विनंती केली, पण एकाही माणसाने आपल्या शरीरातील मांस देण्यास तयारी दाखवली नाही. उलट सर्वांनी मांस देण्याऐवजी मला हे धन आणि या सुवर्णमुद्रा दिल्या. त्यानंतर महामंत्र्यांनी म्हटले, महाराज, आता या विषयावर निर्णय आपणच घ्या. या लोकांनी आपल्या शरीरातील थोडासा मांसाचा तुकडा देण्यास नकार दिला, पण त्याऐवजी इतके प्रचंड धन देण्याची तयारी दाखवली. आणि हेच लोक काल सभेमध्ये म्हणत होते की आपण प्राण्यांना मारून त्यांचे मांस खाल्ले तर उपासमारीपासून वाचू शकतो. पुढे महामंत्री म्हणाले, हे महाराज, जेव्हा या मनुष्यांना स्वतःच्या शरीरातील थोडासा मांसाचा तुकडा देतानाही इतका त्रास होतो, तेव्हा विचार करा की त्या निरपराध जीवांवर काय बेतत असेल. त्यांना हे लोक निर्दयपणे ठार मारतात. महामंत्र्यांचे हे शब्द ऐकताच राजाला आपल्या चुकीची जाणीव झाली. त्याला समजले की कोणत्याही जीवाला मारून त्यांचे मांस खाणे योग्य नाही. अशा प्रकारे त्या संन्यासी महात्म्याने त्या शिकाऱ्याला सांगितले, हे व्याध, ही कथा ऐकून तुला समजले असेल की प्रत्येकाला स्वतःचे शरीर अत्यंत प्रिय असते, मग तो मनुष्य असो किंवा कोणताही प्राणी. या जगातील प्रत्येक जीवाचे प्राण तितकेच मौल्यवान आहेत जितके तुझे आहेत. म्हणून कोणत्याही जीवाला मारून त्याचे मांस खाऊ नये. महात्मा पुढे म्हणाले, ज्याप्रमाणे एखाद्या मनुष्याला इजा झाली तर त्याला असह्य वेदना होतात, त्याचप्रमाणे इतर जीवांनाही तितक्याच वेदना होतात. परंतु काही निर्दयी माणसे प्राण्यांना मारताना क्षणभरही विचार करत नाहीत आणि त्या निरपराध जीवांचा अत्यंत क्रूरपणे वध करतात. हे व्याध, जसा तू या हरिणाला मारण्यासाठी त्याचा पाठलाग करत आहेस, तसाच जर एखादा बलवान प्राणी तुझा पाठलाग करून तुला मारून खाऊ लागला तर तुला कसे वाटेल? ज्या दिवशी तू स्वतः एखाद्या मोठ्या प्राण्याची शिकार होशील, त्या दिवशी तुला दुसऱ्याच्या जीवांची खरी किंमत समजेल. मित्रांनो, संन्यासी महात्म्यांचे हे शब्द ऐकताच त्या शिकाऱ्याच्या डोळ्यात अश्रू आले.
तो नम्रपणे म्हणाला, हे महात्मा, मला क्षमा करा. आज मी तुम्हाला वचन देतो की आजपासून मी कधीही कोणत्याही जीवाची हत्या करणार नाही आणि मांसाहाराचा कायमचा त्याग करीन. मित्रांनो, अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी देवी सत्यभामेला मनुष्य जीवनातील एक कठोर सत्य समजावून सांगितले. प्रिय मित्रांनो, मी जगाचे पालन करता भगवान श्री हरी विष्णूंना हात जोडून प्रार्थना करते की या जगातील मांसाहार करणाऱ्या लोकांच्या मनात परिवर्तन घडवावे. कारण आजही अनेकांना असे वाटते की मांस खाणे हे पाप नाही. ते म्हणतात, आम्ही स्वतः जीव मारत नाही, आम्ही तर बाजारातून विकत आणून खातो, त्यामुळे आम्हाला पाप लागणार नाही. परंतु असे अजिबात नाही. पाप प्रत्येकालाच लागते. मग तुम्ही स्वतः जीव मारून मांस खा किंवा विकत आणून खा. म्हणूनच कोणत्याही जीवांचे मांस खाऊ नये. गरुड पुराणानुसार जे मनुष्य निरपराध जीवांची हत्या करतात त्यांना मृत्यूनंतर नरक लोकात अत्यंत कठोर शिक्षा भोगावी लागते. मित्रांनो, आम्हाला आशा आहे की ही ज्ञानवर्धक कथा तुम्हाला आवडली असेल. जर ही कथा तुम्हाला भावली असेल तर श्रद्धेने कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण आणि जय भोलेनाथ अवश्य लिहा. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.